नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष हाडके सोशल ॲडवायझर मध्ये आपलं स्वागत करतोय। आपण जसं मागच्या सेशनमध्ये बघितलं की समाजकार्य, समाज कल्याण, सामाजिक न्याय, समाजशास्त्र हा अभ्यास आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे। कारण सरळ सेवेच्या माध्यमातून समाज कल्याण अधिकारी किंवा बहुजन कल्याण अधिकारी हा विषय आपल्याला आपल्या परीक्षेसाठी तयार करायचा आहे, पक्का करायचा आहे, मजबूत करायचा आहे। आज आपण फोकस करणार आहोत। मागच्या वेळेस थोडंसं मार्गदर्शन केलं, पण आता जशी जशी परीक्षा जवळ येत आहे मार्गदर्शनापेक्षा मला असं अभ्यासावर आणि तो सुद्धा अंडरस्टँडिंग वाला अभ्यास। जसं मी म्हटलं, क्रिटिकलिटी आणि डिफिकल्टीच्या ग्रॅव्हिटीमध्ये, इंटेन्सिटीमध्ये जायचं आहे। आज आपल्याकडे एक सब्जेक्ट आता मी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय की समाजशास्त्रज्ञ विचारवंत आणि त्यांचे सिद्धांत अगदी पाठ करून टाकायचे, लक्षात ठेवायचे। जर तुम्ही त्या शास्त्रज्ञासोबत, मानसशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ जे आता आपण नाव बघणार आहोत, त्यांचे कन्सेप्ट जे आहे, त्यांनी जे सिद्धांत दिले ते लक्षात घेतले तर मला असं वाटतं की सोपं पडेल लक्षात ठेवायला। आपल्या या भाग 6 मध्ये आपण बघणार आहोत सामाजिक मानसशास्त्र आणि विविध सिद्धांत मांडणारे समाजशास्त्रज्ञ। म्हणजे समाजकार्याशी संबंधित मानसशास्त्र तर आहेच, पण शास्त्रज्ञ लक्षात ठेवायला सोपं पडेल म्हणून हा स्पेशल सेशन आपण इथे घेत आहोत। आपण थोडं फास्ट प्रोसेसमध्ये लक्षात घेण्याचा प्रयत्न करू। मूल्य विकास सिद्धांताचे जनक कोहेलबर्ग हे लक्षात ठेवायचं आहे। दुसरा शास्त्रज्ञ, वर्तन हे 3 कार्यकारिणींची साखळी असते असे विधान मांडणारे शास्त्रज्ञ म्हणजे BF स्किनर। त्यानंतर बुद्धीच्या 3 पैलूंची माहिती मांडणारे शास्त्रज्ञ जीन पियाजे। बुद्धीच्या 3 पैलूंची माहिती मांडणारे शास्त्रज्ञ लक्षात ठेवा, जीन पियाजे। यानंतर आपले पुढले शास्त्रज्ञ आहेत मनोलैंगिक विकास संकल्पना मांडणारे शास्त्रज्ञ सिगमंड फ्राइड। लक्षात ठेवायचं आहे, सिगमंड फ्राइड, मनोलैंगिक विकास संकल्पना। पुढले आहे विकासाच्या अवस्थांमधील भावनिक संघर्ष समजून घेणारे सर्जनाधार तत्व व क्रिटिकल कालावधीचे तत्व मांडणारे शास्त्रज्ञ म्हणजे एरिक्सन। लक्षात घ्या, सर्व सर्जनधार आणि क्रिटिकल हे तत्व एरिक्सन। पुढले आपले शास्त्रज्ञ आहेत व्यक्तीच्या बाहेर असणाऱ्या परिवर्तकांवरच आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे असे विधान मांडणारे शास्त्रज्ञ म्हणजे BF स्किनर हे आहेत। पुढले शास्त्रज्ञ मनोसामाजिक उपपत्तीचे प्रवर्ते मिस्टर फ्राइड। आता हे उपपत्ती मनोसामाजिक, लक्षात घ्या उपपत्ती मिस्टर फ्राइड। आता दुसरी उपपत्ती आहे मनोविश्लेषणात्मक उपपत्ती आणि त्याचे जे जनक आहेत ते आहेत अर्नॉल्ड गेसेल। अर्नॉल्ड गेसेल मनोविश्लेषणात्मक उपपत्ती। पुढला आहे वैकासिक परिपक्वता। वैकासिक परिपक्वता आणि याचे जनक किंवा प्रवर्ते आहेत जीन पियाजे। पुढली उपपत्ती आहे संबोधनात्मक विकासाची जैव उपपत्ती। संबोधनात्मक विकासाची जैव उपपत्ती आणि याचे हे विधान मांडणारे, याचा संकल्प मांडणारे आहेत एरिक्सन। मानवी मनाच्या अबोध क्रियांचा शोध घेण्यासाठी मुक्त साहचर्य, संमोहन आणि स्वप्नमीमांसा या 3 पद्धती विकसित केल्या त्या शास्त्रज्ञाचे नाव आहे मिस्टर फ्राइड। फ्राइड हे नाव लक्षात ठेवायचे। साहचर्य, संमोहन आणि स्वप्नमीमांसा या 3 पद्धती विकसित केल्या मनाच्या अबोध क्रियांचा शोध घेण्यासाठी। पुढला प्रश्न, आपल्या मनोसामाजिक उपपत्तीमध्ये अहमच्या कार्यावर जोर देणारे शास्त्रज्ञ होते एरिक्सन। मनोसामाजिक उपपत्ती, अहमच्या कार्यावर जोर देणारे। पुढला प्रश्न आहे सामाजिक अध्ययन सिद्धांताचे जनक। खूप महत्वाचा प्रश्न। सामाजिक अध्ययन सिद्धांताचे जनक अल्बर्ट बांडुरा आणि वॉल्टर मिशेल हे आहेत। कधी कधी कसं आहे की 2-3 वैज्ञानिक म्हणा, समाजशास्त्रज्ञ जे असतात ते सिमिलर कन्सेप्ट किंवा सिमिलर सिद्धांताशी सुद्धा रिलेटेड असतात। त्याच्यामुळे ते थोडंसं आपल्याकडे नोट्स काढणं, आता मी हे तुम्हाला बघून का बरं सांगतोय, काही काही गोष्टी लक्षात राहतात, कधी कधी काही गोष्टी जसं आता वैज्ञानिक, एखादा शास्त्रज्ञ, एखादा समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ किंवा मनोवैज्ञानिक, त्यांचे नावं, कारण वर्ल्ड वाईड समाजकार्य चालतं, वर्ल्ड वाईड समाज कल्याण चालतं, वर्ल्ड वाईड सामाजिक न्याय चालतो। त्यामुळे आपण हे लक्षात ठेवा। आपले
शास्त्रज्ञ आहेत, ज्यांचा समाजशास्त्राशी, मानसशास्त्राशी, अर्थशास्त्राशी जे समाज कल्याण आणि सामाजिक अध्ययन याच्याशी रिलेटेड आहे, त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. परीक्षेत आवर्जून विचारले जातात, त्यामुळे ही नावं लक्षात ठेवा. समाजकार्य, समाज कल्याण आणि समाजशास्त्राचा अभ्यास करत राहा. धन्यवाद. मी आशिष हाडके आपली रजा घेतो. पुन्हा लवकरच भेटूया. नमस्कार. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढल्या भागामध्ये सोशल वर्क घेऊन.